श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. आता बघा, पौष महिना सुरू आहे. आज 29 जानेवारी आहे आणि आज अमावस्या आहे. उद्या गुरुवारपासून माघ महिना सुरू होतोय, 30 जानेवारीपासून. तर माघ महिन्यात आपल्याला काही वस्तू खरेदी नाही करायचं आहे. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये ह्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माघ महिना सुरू होतोय आणि माघ महिन्यात चुकून सुद्धा या वस्तू खरेदी नका करू, नाहीतर आपल्याला त्याचा पश्चाताप होईल. माघ महिन्यामध्ये या वस्तू खरेदी करणं खूप अशुभ मानलं जातं आणि माघ महिन्यामध्ये तुम्ही काही वस्तू दान सुद्धा करू शकतात. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. माघ महिना हा खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या महिन्यात विविध सणवार केले जातात आणि यासोबतच या महिन्यामध्ये काही नियम पाळावे लागतात. काही नियमाचं पालन आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरात सुख, शांती, समाधान नांदते. 30 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून माघ महिना सुरू होतोय आणि माघ महिन्याला एवढं महत्त्व का दिलं जातं? कारण ह्या महिन्यामध्ये स्नान, दान, आध्यात्मिक कार्यांना खूप महत्त्व दिलं जातं. बघा, माघ महिन्याची गणेश जयंती सुद्धा आता येणार आहे. तर त्यानंतर आवर्जून तुम्हाला माघ महिन्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत, काही गोष्टी टाळायच्या आहेत, काही वस्तूंची आपल्याला खरेदी करू नये. सर्वात पहिला बघा, चांदीची कुठलीही वस्तू असो, चांदीची भांडी असो, चांदीची ज्वेलरी असो, हे तुम्हाला घेणं टाळायचं आहे. त्यानंतर पितळाची भांडी माघ महिन्यात खरेदी करू नये, कारण ह्या गोष्टी खरेदी केल्याने आपल्या घराला खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. घरातल्या प्रत्येकाला काही ना काही अडचणी, काही ना काही दुःखांवर सामोर जावं लागतात. त्यानंतर ह्या महिन्यात धूम्रपान, मांसाहार हे कटाक्षाने टाळलं गेलं पाहिजे. आणि ह्या काही जण तर काही लोक या महिन्यात कांदा लसूण सुद्धा खात नाही, ह्याचं सुद्धा पालन करतात. आता पाळणं न पाळणं तुमच्यावर आहे. तुम्हाला जितकं होईल तितकं तुम्ही पाळा. तुमच्यात जेवढं होईल तेवढं तुम्ही पाळा. पण आवर्जून तुम्ही ज्या ह्या वस्तू मी सांगितल्यात त्या तुम्ही खरेदी करू नका, नाहीतर आपल्या घरावर आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागेल. मग आयुष्यभर आपल्याला गरिबी, दरिद्रता याचा सामना करावा लागतं, अडचणींचा सामना करावा लागतं. म्हणून ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्यात, चांदीची कुठलीही छोटी मोठी वस्तू असो, पितळाची कोणतीही भांडी असो, आपल्याला ह्या महिन्यात खरेदी करू नये. ह्या महिन्यात खरेदी नाही करायची आहे. त्यानंतर माघ महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. हरे राम हरे कृष्ण, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हे जे भजन आहेत ते आपल्याला ऐकायचं आहे. हा महिना जो आहे भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित आहे. तर त्यामुळे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही अजिबात ह्या महिन्यात करू नका. ह्या महिन्यात तुम्हाला काही वस्तू दान करायचं आहे. ह्या महिन्यात जर तुम्ही दान केलं तर त्याचं खूप लाभ होतो. सर्वात पहिलं बघा, तुम्ही अन्नदान करू शकता. त्यानंतर गरजूंना तुम्ही तीळ दान करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल तीळ दान करून गरजूंना ते काय करणार आहेत, मग तुम्ही काय करू शकता, काही वस्तू तुम्ही दान करा, त्याच्यासोबत थोडं चिमूटभर पांढरे तीळ टाकून तुम्ही द्या. बघा, तुम्ही खूप जण असं तुम्ही बघू शकता, लहान लहान बाळ असतात स्टेशनवर वगैरे, तर त्यांच्याकडे आता थंडी आहे, तुम्ही स्वेटर दान करू शकता, ब्लँकेट दान करू शकता. तर ह्या महिन्यामध्ये दान केल्याने आपल्या घरात सुख, शांती नांदते. समृद्धी टिकवून ठेवायची असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दान केल्या पाहिजे. त्यानंतर ह्या महिन्यामध्ये पितरांच्या शांतीसाठी काही नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे. मी नेहमी सांगते बघा, पितरांसाठी काही दिवस असतात ते खूप शुभ असतात आणि पितृदोष जर आपल्या डोक्यावर असेल ना, आपण कितीही कष्ट केले, कितीही प्रयत्न केलं तर आपल्याला त्या कुठल्याही कार्यामध्ये यश मिळत नाही. आपण नाराज होतो आणि कष्ट करणं सोडून देतो. त्यानंतर दुःख येतात, अडचणी येतात.
अजून संकट यायला लागतात. म्हणून अशा शुभ दिवशी काही गोष्टी केल्याने आपले पित्र सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. म्हणून ह्या महिन्यात ह्या काही छोट्या मोठ्या उपाय आहेत त्या तुम्ही आवर्जून करा आणि दानाने तर आपले पित्र प्रसन्न होतातच. त्यानंतर बघा, तुम्ही आपल्या यथाशक्तीनुसार आपण दान करू शकतो. एखादी म्हातारी आजी असेल, म्हातारे आजोबा असतील, तर त्यांना तुम्ही एक चप्पल दान करा, वस्त्र दान करा किंवा त्यांना एक पाण्याची बॉटल द्या, काहीतरी खायला द्या. जसं आपल्याला जमेल तितकं आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला दान करायचं आहे. बघा, अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते दान केल्याने काही पैसे आपले जास्त वगैरे पैसे लागत नाही आणि मेन त्यांची आत्मासुद्धा आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्या पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपला पितृदोषसुद्धा नाहीसा होतो. तर बघा, माघ महिन्यामध्ये ह्या काही छोट्या छोट्या नियमांचा पालन करा. सांगितलेल्या गोष्टी खरेदी करू नका आणि सांगितलेल्या गोष्टी आवर्जून दान करा, जेणेकरून या संपूर्ण महिन्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.